बघा, अशी वाटाण्याची चटणी जर बनवून दिली ना तर घरात सगळे आवडीने खातील. एक चपातीऐवजी 2 चपात्या खातील. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी. तर बघा, इथे 1 वाटी वाटाणे आहेत. तर हे कढईत टाकून याला चांगलं भाजून घेते. हे 4-5 हिरव्या मिरच्या आहेत बघा, त्या मिरच्या पण याच्यात भाजून घेऊ. चांगलं खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे जास्त शिजवायची गरज पडत नाही. बघा, आता मस्त भाजलाय वाटाणा आणि मिरच्या पण भाजल्यात त्याच्यात. आता गॅस बंद करून याला थोडंसं थंड करून घेते. आता बघा, हे थंड झालंय चांगलं. आता याला मिक्सरमधून जाडसर काढून घेते. तर बघा, आता मी असं जाडसर काढून घेतलंय मिक्सरमधून. तर बघा, कढई तापायला ठेवली. आता कढईत 2 चमचे तेल टाकून घेते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 चमचे टाकले तेल. तेल तापलंय बघा, याच्यात थोडीशी आता मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडली याच्यात लसूण आहे, लसूण चेचून घ्यायचा. असा लसूण टाकलाय. त्याला थोडंसं भाजून घ्यायचं. थोडा कढीपत्ता इथे 4-5 पानं कढीपत्ता टाकलाय. आणि थोडं जिरं आहे, हिंग आहे थोडासा. त्याला चांगलं परतून घेऊ. आणि ते 2 कांदे मीडियम साईजचे चिरलेले, ते कांदे टाकून घेते. आता याला चांगलं आपण भाजून घेऊ. कांदा बघा आता चांगला मऊ झालाय. आता याच्यात 1 टमाटर आहे चिरलेलं, ते टमाटर टाकून देते. आता टमाट्याला चांगलं भाजून घेऊ आधी. चवीपुरतं मीठ टाकलंय. हळद आहे थोडीशी, हळद टाकून घेऊ. आणि धण्याची पावडर 1 चमचा धण्याची पावडर टाकली. आता याला चांगलं एकत्र करून 2 मिनटं चांगलं परतून घेऊ, म्हणजे हे कच्चं नाही राहणार. थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट टाकले, मिरची पावडर. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण वाटण्यात पण मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या, त्याच्यामुळे थोडंसंच टाकले, जास्त तिखट व्हायला नको. आणि 1 बटाटा आहे बघा, तर मी ह्याला चांगला किसून धुवून घेतला आहे स्वच्छ. तुम्ही कापून टाकलात तरी चालेल किंवा नाही टाकलात तरी पण चालेल, पण मला आवडतो ह्याच्यात बटाटा, म्हणून मी 1 बटाटा किसून टाकला आहे. आता तो पण ह्याच्यात टाकून घेऊ आणि ह्याला चांगलं परतून घेऊ. आता बघा, हे जे वाटण काढलं होतं ते वाटण ह्याच्यात टाकून देऊ. हे असं जाडसरच काढलं होतं, बारीक नव्हतं केलं. त्याला चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यात आपल्याला पाणी अजिबात नाही टाकायचं. हे वाफेवरच चांगलं शिजू द्यायचं. चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा. आता मुठभर कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर टाकून देऊ वरून. आणि याला झाकून ठेवून देते. आता 5 मिनटं याला शिजू द्यायचं. आता ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे. ह्याला अधूनमधून 1-2 वेळेस फिरवायचं. तर बघा, छान झाली. मी याला 1-2 वेळेस मधून असं परतून घेतलं होतं. तुमची जर कढई पातळ असेल तर तुम्हाला सारखं फिरवावं लागेल, आणि जाड असेल झाकून ठेवलं नाही फिरवलं तरी चालेल. इतकी छान झाली बघा. मग आता ही चटणी पण म्हणू शकता, भाजी पण म्हणू शकता, चपातीसोबत भाकरीसोबत एकच नंबर बघा. झाली बघा, मस्त खरपूस भाजून घेतलं याला. आता झाली आपली ही चटणी तयार. आता गॅस बंद करून घेते. तर बघा, ही चटणी तुम्हाला कशी वाटली वाटाण्याची नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.